शारदीय नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि त्यामुळे कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता केली जाणार आहे। आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद राहील, कारण देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता आज केली जाणार आहे आणि त्यामुळे भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार नाहीये। अंबाबाईची उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराच्या शेजारी ठेवण्यात आलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण झाल्याच्या नंतर संध्याकाळी पुन्हा एकदा मूर्तीवरती अभिषेक करून ही पूजा बांधण्यात येईल। त्यामुळे शारदीय नवरात्र उत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपल्यामुळे आता मंदिराची साफसफाई आणि स्वच्छता केली जाते आहे। मोठ्या संख्येने केवळ महाराष्ट्रामधून नाही तर महाराष्ट्राबाहेरचे भाविकही अंबाबाईच्या मंदिरामध्ये येऊन दर्शनासाठी खऱ्या अर्थाने येत असतात आणि त्याच निमित्ताने आता मंदिर प्रशासन स्वच्छतेवरती भर देताना दिसतंय। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट्स देतील। विजय, आज मात्र मंदिराचा गाभारा जो असेल तो स्वच्छतेसाठी बंद असेल आणि जी मुख्य मूर्ती आहे तिचं दर्शन घेता येणार नाहीये। अगदी बरोबर आहे यामिनी, कारण आपल्याला माहित आहे की काही दिवसांवरच शारदीय नवरात्र उत्सव आलेला आहे आणि या उत्सवाच्या दरम्यान संपूर्ण मंदिराची आहे ती स्वच्छता केली जाते। मंदिराच्या बाहेरून स्वच्छता आहे ती झालेली आहे आणि आता जो मुख्य गाभारा आहे देवीचा त्याची स्वच्छता आज केली जाणार आहे, ज्याला इरलं ठेवणं असं म्हणतात, की जे संपूर्ण जी मूर्ती आहे करवीर निवासिनी अंबाबाईची ती पूर्ण झाकून ठेवली जाते, ती दर्शनासाठी ती खुली केली जात नाही आणि मग गाभाऱ्याची स्वच्छता झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिषेक घालून मग त्या मूर्तीची पूजा आहे ती पुन्हा बांधली जाते। त्यामुळे आज केवळ भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते घेता येणार आहे आणि संध्याकाळच्या सुमारास ज्यावेळी सगळे स्वच्छता पूर्ण होईल त्यानंतर पूजा बांधली जाईल आणि उद्यापासून पुन्हा एकदा भाविकांना नियमितपणे करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेता येईल। धन्यवाद विजय या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।